स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराच्या अडचणींमध्ये आता वाढ झालेली आहे, कारण कुणाल कामरा चौकशीला गैरहजर राहिल्यानं पोलीस त्याच्या घरी दाखल झाल्याचं समजतंय। खार पोलीस कुणाल कामराच्या माहीममधल्या निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती मिळतेय। 2 वेळेला समन्स बजावून सुद्धा कुणाल कामरा चौकशीसाठी गैरहजर राहिलेला आहे। सध्या पोलीस कुणाल कामराच्या घरी गेल्याची माहिती मिळतेय। आज कुणाल कामराला मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्याच्या संदर्भातलं समन्स बजावलं गेलेलं होतं, मात्र तो हजर राहण्याची शक्यता कमीच असल्याचं देखील बोललं जात होतं। आता दिवस सरत आलाय, अजूनही कुणाल कामरा हा हजर झालेला नाही। 2 वेळेला समन्स बजावून सुद्धा कामरा खार पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी आलेला नसल्यानं नाईलाजानं पोलीस त्याच्या घरी गेल्याची माहिती मिळतेय। कुणाल कामरा हा सध्या मुंबईत नाहीये असं देखील समजतंय। स्वप्नील जाधव आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या, त्याच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। स्वप्नील, खार पोलीस माहीममधल्या कुणाल कामराच्या घरी दाखल झाल्याचं समजलेलं होतं। कुणाल कामरा मुंबईत नाहीये सध्या, तो तामिळनाडू किंवा पॉंडिचेरी या 2 ठिकाणांपैकी एका ठिकाणी आहे असं देखील समजलेलं होतं। काय नेमकं या सगळ्या संदर्भातलं सत्य आता समोर येताना दिसतंय? आज कुणाल कामरा चौकशीला हजर राहणार आहे की नाही? अजिंक्यजी, नक्कीच कुणाल कामरा आज चौकशीला हजर राहण्याची शक्यता धुसर असल्याचं पाहायला मिळते। दिवस सरत आलेला आहे। आज दुसरं समन्स स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याला मुंबई पोलिसांनी बजावलं होतं। चौकशीसाठी हजर राहणार असल्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली होती, मात्र मद्रास हायकोर्टाने कुणाल कामराला 7 एप्रिलपर्यंतचा जामीन दिलेला आहे, अंतरिम जामीन दिलेला आहे। त्यामुळे कुणाल कामरा आज या ठिकाणी चौकशीला आला नसल्याचं पाहायला मिळतंय। मात्र मुंबई पोलीस जे आहे ते कुणाल कामराच्या माहीम येथील निवासस्थानी दाखल झाले होते। त्या ठिकाणी काही माहिती कुणाल कामरा संदर्भात घेतली। कुणाल कामरा घरी आहे का याबद्दलची माहिती घेतली, तसेच वडिलांकडून सुद्धा विचारपूस केली। यावेळेला वडिलांनी आपल्या संपर्कामध्ये कुणाल कामरा नसल्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळे कुणाल कामरा हा मुंबईत नाही का अशी सुद्धा या ठिकाणी शक्यता आहे आणि मुंबईच्या बाहेर असल्याची शक्यता जास्त असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र या पुढील कारवाई नक्की मुंबई पोलीस काय करणार या संदर्भात कायदेशीर सल्ला मुंबई पोलीस घेणार असून तिसरं समन्स बदवायचं की नाही याबद्दल सुद्धा आजच निर्णय घेण्याची शक्यता आहे। स्वप्नील, मात्र सध्या आहे कुठे कुणाल कामरा? काय नेमकी माहिती त्या संदर्भातली समोर येताना दिसतेय? कारण अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत, तो कदाचित चौकशीला येणारही नाही असं सुद्धा बोललं जात आहे। सत्य नेमकं काय, आणि जर तो चौकशीला हजर नाही राहिला तर मग खार पोलिसांची पुढची काय कारवाई असणार आहे? मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार कुणाल कामरा हा मुंबईत नाही असं एकंदरीत समजतंय। मात्र एकूणच माहीमच्या निवासस्थानी सुद्धा जाऊन त्यांनी याबद्दलची माहिती तपासली, पडताळणी केली। यावेळेला वडिलांनी सुद्धा तो आमच्या संपर्कात नसल्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळे कुणाल कामरा हा आज या ठिकाणी खार पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता कमी आहे। मात्र पुढील कारवाई किंवा पुढील पाऊल हे मुंबई पोलिसांचं काय असणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। मात्र तिसरं समन्स हे मुंबई पोलीस बजावणार का की कायदेशीर सल्ला घेऊन कामरावरती पुढील कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण 7 एप्रिलपर्यंत मद्रास हायकोर्टाने अंतरिम जामीन हा कुणाल कामरा याला दिलेला आहे। तसंच मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्यास सुद्धा त्यांना निर्देश दिले होते। मात्र अद्यापही कुणाल कामरा हा खार पोलीस ठाण्यात आला नाही। त्यामुळे पुढील कारवाई ही खार पोलीस ठाण्याकडून किंवा मुंबई पोलीस नक्की काय करणार, तिसरं समन्स बजावणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। ठीक आहे स्वप्नील, धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।